जुने बॉल जमा करायचेत. प्रताप नाना पवारवाडी संघ फॉर्म फी जमा करा, तोपर्यंत हा सामना चालू केला जाणार नाही. पंचांना देखील विनंती राहील तोपर्यंत सामना चालू करू नका. आत्ताचा होणारा चुरशीचा सामना प्रताप नाना पवारवाडी विरुद्ध कातोबनात 11. 5 षटकांचा सामना राहिल्याची सर्वांनी दखल घ्यायचे. आणि पहिले षटक घेऊन आले ते ओमकार कटके, त्यांचा सामना करतील ते स्वप्नील पवार. ऑफसाईडच्या दिशेने गॅपमध्ये फटकवलेला चेंडू स्वप्नील यांनी फिल्डर बॉलच्या मागे. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. 1 धाव. बॉलिंग लिमिट 2-1-1-1 असे राहील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. ऋषिकेश काळे आणि स्वप्नील पवार या दोघांची जोडी मैदानात. ओमकार यांचा पुढचा चेंडू सामना करणार आहेत ते ऋषी. चांगल्या प्रकारचा फटका फिल्डर बॉलच्या मागे. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण गुड्डू गाडे यांच्याकडून. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण. आत्ताच्या 2 धावा. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 3. बिनबाद 3. पहिलं षटक चालू. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक टाकतायत ते ओमकार कटके. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने हटवलेला चेंडू. यावरती 1 धाव पळून सहजरित्या पूर्ण. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 4. पॉवर प्ले असल्यामुळे क्षेत्ररक्षणाप्रमाणे गोलंदाजी करण्याची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा बदल स्वप्नील पवार यांच्यासाठी. अंपायरचा इशारा वाईड. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या आहे ती 5. बिनबाद 5. पहिलं षटक चालू. आजचे सर्व सामने हे 5 षटकांचे राहतील. पुन्हा एकदा वाईड.
धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या पोहोचली ती 6. ओमकार यांचा पुढचा चेंडू आणि विकेट. स्वप्नील यांच्या स्वरूपात खूप मोठा झटका प्रताप नाना पवारवाडी संघाला. पहिला झटका. चांगल्या प्रकारची गोलंदाजी ओमकार कटके यांच्याकडून. टीमकडून त्यांना शाबासकी. खूप मोठ्या प्लेयरची त्यांनी विकेट घेतली. स्वप्नील पवार यांच्या स्वरूपात पहिला झटका. त्यांची जागा भरून काढण्यासाठी चाललेत ते कल्पेश. पहिलं षटक चालू. ओमकार यांचा सामना करणार आहेत ते कल्पेश. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा बदल. 2 ओव्हरचा पॉवर प्ले राहील. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण निलेश झेंडे यांच्याकडून. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या आहे ती 7. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पप्पू झेंडे यांच्याकडून. चांगल्या प्रकारची गोलंदाजी ओमकार यांच्याकडून. ओव्हरऑल चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला दोन्ही संघांकडून. पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. गॅपमध्ये मारलेला ऋषीने आपटका. फिल्डर बॉलच्या दिशेने. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. धावसंख्येत 1 ने भर. हे षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 8. 1 बाद 8. स्वप्नील पवार यांच्या स्वरूपात एक झटका प्रताप नाना पवारवाडी संघाला. आता कल्पेश आणि ऋषीची जोडी मैदानात. त्यांच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी संघाची. आता कातोबानात 11 संघासाठी वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक आणि पॉवर प्लेचं शेवटचं षटक घेऊन आलेत ते बाबू पवार. त्यांचा सामना करतील ते ऋषी यांच्यासाठी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. लेग साइड स्पेशलिस्ट ऋषी. दुसरी ओव्हर. पॉवर प्ले अजून चालू. पॉवर प्लेचे शेवटचं षटक राहील. चांगल्या प्रकारची अपील मात्र फेटाळली पंचांनी. पण चांगल्या प्रकारचा चेंडू बाबू यांच्याकडून. आणि अंपायरचा इशारा वाईड. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली आहे ती 9. 1 बाद 9. पंचांचा निर्णय हा अंतिम राहिल्याची सर्वांनी नोंद घ्यायची. चांगल्या प्रकारे ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका फिल्डरच्या डोक्यावरून. थोडीशी मिसफील्ड. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केलेला नाही. आत्ताच्या 2 धावा. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 11. 1 बाद 11. दुसरं षटक चालू. पॉवर प्लेचं शेवटचं षटक. 5 षटकांचा सामना. आजचे सर्व सामने हे 5 षटकांचे राहतील याची सर्वांनी दखल घ्यायची.
चांगल्या प्रकारचा पेस बाबू यांच्या बॉलिंगला. पेसमुळे ऋषी यांना बीट करताना पाहायला मिळत आहेत आपल्याला बाबू. लेग साइडच्या दिशेने मारलेला हा फटका फिल्डर बॉलच्या दिशेने. पाहूया ही स्पर्धा कोण जिंकतंय ते. थोडासा नैसर्गिक अडथळा. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण ओमकार कटके यांच्याकडून आणि मुन्ना काळे यांच्याकडून देखील. आत्ताची एकच धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 12. 1 बाद 12. दुसरं षटक चालू. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. जोरदार अपील कातोबनात 11 आणि मेनली मुन्ना काळे यांच्याकडून. मात्र पंचांनी ती फेटाळली. निर्धाव चेंडू. गाव वाईज क्रिकेट स्पर्धेमध्ये एकाच संघाकडून खेळणारे बाबू पवार आणि कल्पेश. पुढचा चेंडू बाबू यांचा चांगल्या प्रकारे मारलेल्या गॅपमध्ये कल्पेश यांनी हा फटका. यावरती चौकार. 100% प्रयत्न गुड्डू गाडे यांच्याकडून हा चौकार अडवण्याचा प्रयत्न मात्र असफल. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 16. 1 बाद 16. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 16. 1 बाद 16. पॉवर प्ले समाप्त. बॉलिंग लिमिट 2-1-1-1 असे राहील. कातोबनात 11 संघ थोडीशी स्ट्रॅटेजी बनवताना ऋषी आणि कल्पेश यांच्या विरुद्ध. आता संघासाठी वैयक्तिक दुसरं व संघाचं तिसरं षटक घेऊन आले ते पुन्हा एकदा ओमकार कटके. त्यांचा सामना करणार आहेत ते ऋषी काळे. मावा वैयक्तिक दुसरं व संघाचं तिसरं षटक घेऊन आले ते ओमकार कटके. नॉन स्ट्रायकरला आहेत ते कल्पेश. स्ट्राईकला आहेत ते ऋषी काळे. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. पॉवर प्ले समाप्त. हा पहिला चेंडू. चांगल्या प्रकारचा चेंडू. चांगल्या प्रकारची गोलंदाजी कातोबनात 11 संघाकडून. गोलंदाजीच्या जोरावरती पूर्णपणे धावांवरती अंकुश लावण्यात यशस्वी झालाय तो कातोबनात 11 संघ. पण मात्र दुसऱ्या बाजूला प्रताप नाना पवारवाडी संघाला मोठ्या फटकेबाजीची गरज. 1 धाव पळून पूर्ण धावसंख्येत 1 ने वर. 17 धावसंख्या पोहोचली ते 17. ओमकारचा पुढचा चेंडू सामना करणार आहेत ते कल्पेश. ऑफ साइडच्या दिशेने मारलेला हा फटका. यावरती 1 धाव पळून सहजरित्या पूर्ण. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील. धावसंख्या आता होते ते 18. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारची गोलंदाजी. चांगल्या प्रकारची किपिंग मुन्ना काळे यांच्याकडून. कातोबनात 11 संघाकडून चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स.
चांगल्या प्रकारचा प्रतिसाद पूर्ण संघाकडून ओमकार कटके यांना. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने नॅचरल फटका मारण्याचा प्रयत्न ऋषी काळे यांचा, पण पूर्णपणे अपयशी. निर्धाव स्वरूपाचा चेंडू, चांगल्या प्रकारची गोलंदाजी. मला खेळायला भेटलं बा, मला खेळायला भेटलं बा. तिचे विकेट, पंचांचा निर्णय विकेट. चांगल्या प्रकारची किपिंग मुन्ना काळे यांनी स्वतःच्या बंधूंनाच आउट केले. चांगल्या प्रकारची किपिंग मुन्ना यांच्याकडून, चांगल्या प्रकारची गोलंदाजी ओमकार यांच्याकडून. आता ऋषी यांची जागा भरून काढण्यासाठी चाललेत ते विशाल. इनिंग थांबून नका घेऊ मला. ऋषी यांची जागा भरून काढण्यासाठी चाललेत ते विशाल. ऋषी यांच्या स्वरूपात दुसरा झटका बसला प्रताप नाना पवारवाडी संघाला. किती षटकं झाली? 3 रन. किती? 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ते 18. 2 बाद 18. स्वप्नील आणि ऋषी यांच्या स्वरूपात 2 झटके प्रताप नाना पवारवाडी संघाला. आता वैयक्तिक पहिलं व संघाचं 4थं षटक घेऊन आलेत ते ऋत्विक उर्फ मुन्ना काळे. अष्टपैलू खेळाडू, त्यांचा सामना करतील ते कल्पेश माने. हा बॉल यावरती ऑफसाईडच्या दिशेने चांगल्या प्रकारे गॅपमध्ये मारलेला फटका कल्पेश यांनी. यावरती थोडंसं गचाळाचं क्षेत्ररक्षण, त्याच्यामुळे धावसंख्या 4 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 22. 2 बाद 22. अशाच प्रकारच्या फटकेबाजीची गरज प्रताप नाना पवारवाडी संघाला आणि मोठी जबाबदारी कल्पेश यांच्या खांद्यावरती. पहिल्याच चेंडूवरती चांगल्या प्रकारचा फटका कल्पेश यांच्याकडून. पाहूया हे मोठं षटक होत आहे का काय प्रताप नाना पवारवाडी संघासाठी. पुढचा चेंडू, लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, चांगल्या प्रकारचा थ्रो. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 23. 2 बाद 23. 4थं षटक चालू. 5 षटकांचा हा सामना. क्षेत्ररक्षणामध्ये बदल, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन प्रताप नाना पवारवाडी संघाकडून मैदानात. पाहूया विशाल काय करतो ते आपल्या संघासाठी. मोठ्या योगदानाची गरज विशालकडून. यावरती रनआउट. कल्पेश यांच्या रूपात मोठा फटका प्रताप नाना पवारवाडी संघाला. 3रा झटका. चांगल्या प्रकारची फलंदाजी करत होते ते कल्पेश. अनफॉर्च्युनेटली त्यांची विकेट गेली, रनआउट झाले ते. आता कल्पेश यांची जागा भरून काढण्यासाठी चाललेत ते अमित झेंडे. जाने माने ऑलराऊंडर अमित झेंडे. अमित झेंडे यांना निलेश यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. यावरती पुन्हा एकदा गचाळाचं क्षेत्ररक्षण, झेल सुटला. अमित यांच्यासाठी फॉर्च्युनेटली झेल सुटला. आत्ताच्या 2 धावा. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या आहे ती 25. 4थं षटक चालू. अमित झेंडे यांना एका षटकारासाठी 100 रुपये रोख. स्ट्रेट मारलेला हा फटका लॉंग ऑनच्या दिशेने. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. यावरती आत्ताच्या 2 धावा.
धावसंख्या पोहोचली ती 27. तीन बाद 27. चांगल्या प्रकारचा फटका फिल्डर बॉलच्या दिशेने पाहूया यावरती आणि एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न आणि याच्यावरती चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मानावं लागेल कातोबानात 11 संघाकडून. तिसरी धाव पळून सहजरित्या पूर्ण. पंच आपण चेक करू हा निर्णय. थर्ड अंपायरचा निर्णय चौकार. सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. पुरेपूर प्रयत्न केला चौकार अडवण्याचा. धावसंख्या आहे ती 31. वैयक्तिक पहिलं व संघासाठी 5वं आणि शेवटचं षटक आणि महत्वाचं षटक घेऊन आले ते निलेश उर्फ पप्पू झेंडे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल कातोबानात 11 संघाकडून. पप्पू यांचा सामना करतील ते विशाल आणि अमित यांची जोडी मैदानात सध्या. ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि यावरती झेलबाद झाले ते विशाल यांच्या रूपात चौथा झटका प्रताप नाना पवारवाडी संघाला. या षटकामध्ये मोठ्या फटक्यांची गरज प्रताप नाना पवारवाडी संघाला. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी चालले ते सिद्धांत काळे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पप्पू यांच्याकडून. त्यांच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा संघाला मिळतोय. शेवट हो इकडे वरती तुम्ही एवढं इकडे या की तुम्ही. चांगल्या प्रकारची बॉलिंग. पप्पू यांचा पुढचा चेंडू सामना करतील ते सिद्धांत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे हुकले चुकले पुकले. यावरती पंच काय आता क्रॉस आहे का काय पंच आत्ताचा काय निर्णय. पंच आत्ता विकेट सिद्धांत.
रनआउट झाले सिद्धांत काळे. त्यांच्या जागेवरती चालले ते संग्राम पवार. धावसंख्या स्थिर, धावसंख्या आहे ती 31. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आणि पुन्हा एकदा रनआउट. अमित यांच्या रूपात आणखी एक झटका. शेवटच्या षटकामध्ये चांगल्या प्रकारचे फटकेबाजीची गरज असते, मात्र प्रताप नाना पवारवाडी संघाला आणखीन एक झटका अमित यांच्या रूपात. याच्यानंतरचा होणारा सामना श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी विरुद्ध शंभूराजे प्रतिष्ठान दिव्य पंचक्रोशी. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे, टॉस उडवण्यासाठी माईकशी संपर्क साधायचा आहे. अमित झेंडे यांच्या जागेवरती आले ते आकाश गायकवाड. लेफ्ट हँड बॅट्समन आकाश गायकवाड. नॉन स्ट्रायकरला आहेत ते संग्राम पवार. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पप्पू झेंडे यांच्याकडून. लेग साईडच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि याच्यावरती एक धाव पळून सहजरित्या पूर्ण लेग बाईसच्या स्वरूपात. षटक समाप्त. सॉरी, चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते ते निलेश पप्पू झेंडे यांच्याकडून. चांगल्या प्रकारचा मारलेला गॅप मध्ये हा फटका यावरती पाहूया. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. 2 धावा पळून पूर्ण. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय आणि तिसरी धाव सहजरित्या पूर्ण. पाहूया चौथ्या धावेसाठी प्रयत्न केलाय चौथ्या धावेचा देखील आणि संग्राम पवार हे रनआउट झालेत. षटक समाप्त. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 35. जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता कातोबनात 11 संघाला. पवारवाडी संघाला विनंती, आपली तेवढी एंट्री फी फक्त जमा करा. सॉरी, फॉर्म फी. हॅलो, यानंतर होणारा सामना शंभूराजे प्रतिष्ठान देवी पंचक्रोशी विरुद्ध श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी. आणि या सामन्याची नाणेफेक मान्यवर योगेश बाळा काळे यांच्या हस्ते होईल. तरी त्यांना मी नम्र विनंती करतो की आपण या सामन्याची नाणेफेक करून घ्यावी. कॅमेरामॅन यांना मी नम्र विनंती करतो, आपण नाणेफेकवर फोकस करावा. बोल की बोल, तुझ्या येत नाही इकडे कान टाळा नेल. 12वा प्लेयर इकडे बोलवा म्हणावं आणि तो पण 4 वेळा झाले.
यानंतर होणारा सामना श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी आणि शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी या सामन्याची नाणेफेक श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडीने जिंकलेली आहे. आपण आपला निर्णय त्वरित कळवावा. श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. त्याची नोंद शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी या संघाने दखल घ्यावी. हॅलो, पवारवाडी फॉर्म फी जमा करा तुमची. सामना चालू करू नका तोपर्यंत फॉर्म फी जमा करा तुमची. उत्कृष्ट पद्धतीचा मारलेला फटका, त्यावर उत्कृष्ट पद्धतीचा क्षेत्ररक्षक, धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोचली ती 12.
खेळेल तो ओमकार, टाकेल तो कल्पेश. पाहूया काय करतात दोन्ही खेळाडू आपल्या संघासाठी. चोरटी एक धाव घेण्यात दोन्ही खेळाडू यशस्वी. धाव संख्येत पुन्हा एकदा 1 ने भर. धाव संख्या झाली ती 13. उत्कृष्ट पद्धतीचा गॅप मारलेला फटका, त्यावर चेंडू सीमारेषा पार, चौकार. या 4 धावांच्या मदतीने धाव संख्या झाली ते 18 क्षमस्व 17. कल्पेशचा पुढील चेंडू, खेळेल तो ऋत्विक. उत्कृष्ट पद्धतीचा हवेत मारलेला फटका, त्यावर उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षण अमर गायकवाड यांचं. धाव संख्येत पुन्हा एकदा 2 ने भर. धाव संख्या झाली ती 19. एक हाती सामना फिरवण्याची कला ज्याच्याकडे आहे तो खेळतोय तो ऋत्विक. उत्कृष्ट पद्धतीचं बॉलिंगचं प्रदर्शन करतोय तो कल्पेश माने. निर्धाव स्वरूपाचा चेंडू, उत्कृष्ट पद्धतीचं कमबॅक केले ते कल्पेशने निर्धाव स्वरूपात चेंडू टाकून. अशा परिस्थितीत प्रताप नाना 11 या संघाला 2-3 विकेटची गरज. पाहूया कल्पेश करतोय तो का ती गरज पूर्ण. हवेत मारलेला फटका आणि 1 बाउन्स, चौकार. उत्कृष्ट पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन करतोय तो ऋत्विक काळे. एक हाती सामना फिरवण्याची ज्याच्याकडे क्षमता आहे त्या क्षमतेला पुरेपूर उरून पडलाय तो ऋत्विक काळे. धाव संख्या झाली ती 23. जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. 18 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. वैयक्तिक दुसरे संघाचे 3रे षटक घेऊन आलाय तो अनुभवी गोलंदाज अमित झेंडे. आणि स्ट्राइकवर आहे तो उत्कृष्ट फलंदाज ओमकार खटके. धाव संख्येत 2 ने भर. धाव संख्या झाली ती 25. पुन्हा एकदा गॅप मध्ये मारलेला फटका, त्यावर विशाल यांची उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षण. धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या झाली ती 26. स्ट्राइकवर आलाय तो ऋत्विक, टाकेल तो अमित. चालू असलेला सामना, हवेत मारलेला फटका, पाहूयावर काय होतोय तो. आणि 1 बाउन्स, चौकार. धाव संख्येत 4 ने भर. धाव संख्या झाली 33. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. चालू असलेला सामना प्रतापनाना 11 विरुद्ध कातोबानाथ 11. पुन्हा एकदा हवेत मारलेला फटका
आणि या विजयी षटकाराच्या रूपात सामना खिशात घातलाय तो ऋत्विक मुन्ना काळे यांनी. उत्कृष्ट पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन केले ते ऋत्विक मुन्ना काळे यांनी. छोटा पॅकेट बडा धमाका. विजयी संघाचा अभिनंदन, पराभूत संघाला शुभेच्छा पुढील सामन्यासाठी. यानंतर होणारा सामना श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी विरुद्ध शंभूराजे प्रतिष्ठान दिव्य पंचक्रोशी. यांना नम्र विनंती.